नमस्कार. आज मी प्रहारच्या ऑफिसमध्ये आली आहे आणि इथे सर्व वार्ताहरांनी मला गराडा घातलेला आहे. ते माझ्याशी आज गप्पा मारणार आहेत, मला कचाट्यात पकडण्याचा प्रयत्न करणार आहेत, पण मीही याच लाईनमधले असल्यामुळे मी पार निघून जाईल. बरं, सुरुवात मी इथून करते. वृत्तनिवेदिकेपासूनच करते, कारण आजही लोक मला वृत्तनिवेदिका म्हणूनच ओळखतात. दूरदर्शन मी 79 पासून 2004 पर्यंत मराठी बातम्या वाचत होते. माझं शिक्षण तसं झालंय कानडीमधून. मी कर्नाटकातून शिकले आणि त्यानंतर जेव्हा माझ्या वडिलांना लक्षात आलं की माझ्या शिक्षणाचं नुकसान होतंय, म्हणून त्यांनी मग मला मुंबईला आणलं. मी आजोळी होते आधी. मुंबईला आले तर मला एकाही शाळेत ॲडमिशन मिळेना, कारण मी तिथल्या कानडी मीडियममधून शिकले होते आणि कर्नाटकामध्ये मुलींसाठी कानडी शाळा आणि मुलांसाठी इंग्रजी शाळा होती. आणि कानडी शाळेमध्ये सुद्धा मुलींना 8वीच्या नंतर ABCD होतं आणि मुंबईमध्ये मराठी मीडियममध्ये सुद्धा 5वी पासून ABCD होतं. त्यामुळे मी खूपच मागे होते, कुठल्याही शाळेत ॲडमिशन मिळेना. मग 1 वर्ष म्युन्सिपॅलिटीच्या शाळेत जावं लागलं आणि त्याच्यानंतर मग वडिलांनी घरी अभ्यास करून घेतला, वडिलांनी आईने. आणि माझी आई त्यावेळेच्या 7वी फायनलला मेरिटमध्ये आलेली होती. 7वीची त्याला आता जसं आपण SSC म्हणतो त्याला ती फायनलची परीक्षा 7वीची असायची. त्यामुळे आईने आणि वडिलांनी खूप इथे आल्यानंतर अभ्यास करून घेतला आणि मग किंग शाळेत मला फायनली ॲडमिशन मिळालं आणि मग प्रॉपर अभ्यास ट्रेनिंग सगळं सुरू झालं. त्यानंतर मी रुपारेल कॉलेजमध्ये होते. तिथे माझं BSc कंप्लीट केलं. खालसा कॉलेजमध्ये MSc विथ ऑर्गॅनिक केमिस्ट्री केलं. त्यानंतर मी गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये माझं लॉ कंप्लीट केलं. मीनवाईल माझं लग्न झालेलं होतं आणि सहज एके दिवशी माझ्या म्हणजे एके दिवशी ताईचं लग्न होतं आणि तिची ब्युटिशियन आली होती, जया केळकर म्हणून. त्या आता मला परवाच भेटल्या होत्या. तर त्या म्हणाल्या की त्यांचा काहीतरी दूरदर्शनवर कार्यक्रम आहे आणि त्यांना एक ब्राईड हवी आहे दाखवायला, हेअर स्टाईल आणि मेकअप. तर तुझी बहीण येईल का? तर माझी ताई म्हणाली हो येईल ना. आणि ताई मला घेऊन गेली आणि दूरदर्शनवर त्या दिवशी मेकअप हेअरस्टाईल वगैरे माझ्यावरती ब्राईड म्हणून दाखवलं. तर हे सर्व करत असताना माझ्या बाजूला तबस्सुम बसलेली होती. तर तबस्सुमने खूप म्हणजे स्तुती वगैरे केली आणि जाऊन आमच्या डायरेक्टरला सांगितलं की एक खूपसूरत ब्राईड आई हुई है, आप उसे देखो. तर त्याला जे डायरेक्टर होते ते फर्स्ट टाइम असं मेकअप रूममध्ये आले मला भेटायला आणि माझ्याशी गप्पा. पण मला माहीत नाही हे डायरेक्टर आहे, ते बोलत आहेत आणि म्हणायला लागले की तुम्ही ते न्यूज रीडिंगसाठी ॲप्लिकेशन द्या ना. तर म्हणजे माझ्यासाठी ते शॉकच होता. कधी स्वप्नातही असा विचार केला नव्हता की न्यूज रीडिंग करेन वगैरे. आणि म्हटलं बरं, म्हटलं त्याच्याप्रमाणे मी ॲप्लिकेशन दिला. पण त्याला माझं ग्रॅज्युएशनही कंप्लीट झालं नव्हतं. मी मला वाटतं इंटरला होते. त्याच्यानंतर जवळजवळ 7 वेळा माझं सिलेक्शन झालं. प्रत्येक वेळी मी ॲप्लिकेशन करायचे, माझं सिलेक्शन व्हायचं, पण मला बोलवलं काही जायचं नाही. आणि त्याच सुमाराला माझं लग्न ठरलं होतं. सासरचे सगळ्यांना कौतुकाने सांगायचे आणि त्यावेळेला दूरदर्शन म्हणजे इतकं मोठं होतं की मला असं वाटतं की फिल्म ॲक्ट्रेसच्या पाठोपाठ दूरदर्शनचे न्यूज रीडर किंवा तिथे जे येणारे आर्टिस्ट त्यांना ग्लॅमर होतं. तर ते सगळ्यांना सांगायचे. माझ्या 5 नंदा, माझे सासू सासरे, आमची मीना म्हणजे माझं माहेरचं नाव. मीना आता दूरदर्शनवर येणार आहे, बातम्या देणार असं म्हणत सुद्धा वर्ष गेलं, पण मी काय दूरदर्शनवर आले नाही. तर सगळ्यांना वाटायला लागले काय हे उगीच चालतात की काय, त्यांना सगळं विचारायचे. तर मग मी शेवटी माझ्याकडे सगळे लेटर्स वगैरे सगळे होते, ते घेऊन मी ऑफिसमध्ये गेले आणि त्याला केळकर डायरेक्टर होते, बदलले होते. तर त्यांना म्हटलं सर बघा माझं प्रत्येक वेळा सिलेक्शन झाले पण मला बोलवलं जात नाही. तर त्यांनी ताबडतोब सुहासिनी मुळगावकर, विजया धुमाळे ह्या सगळ्या पॅनलवर असायचे, त्यांना बोलवलं. अशोक वैष्णवी म्हणून होते, त्या सगळ्यांना बोलवलं. आणि काय आहे चिकेज असं बोलवत का नाही? तर सुहासिनी मुळगावकर म्हणाल्या की तिच्या मराठी बोलण्यामध्ये ती शुद्ध मराठी बोलत नाही आणि तिच्या मराठी बोलण्यामध्ये सगळा कानडी टोन येतो. हो जा म्हणजे त्यांनी असा तो प्रकार बरोबर करून दाखवला. आणि ते म्हणायला लागले की हा प्रॉब्लेम आहे म्हणून. ती प्रत्येक वेळा दिसण्यावर सिलेक्ट होते पण मराठी बोलायला लागली की ते कळतं. आणि आपल्याला म्हणजे आता जे मराठी आहे ते मराठी तेव्हा चालत नसेल.
तर त्यांना ते शुद्ध मराठीच हवं असायचं. तर ते म्हणाले की त्यामुळे नाही होते, मग आता त्याच्यावर उपाय काय? मी म्हटलं तुम्ही सांगा, मी काय करू? मग त्यांनी मला अशोक रानडे म्हणून एक नाव सुचवलं. तुम्हाला मध्ये प्रश्न विचारायचे तर विचारा, नाही तर मी नॉनस्टॉप 2 तास बोलू शकेन, तुमचा 1 तास संपेल. त्यांनी सांगितलं की अशोक रानडे म्हणून बँडाला होते, भाषातज्ञ, तर तुम्ही त्यांच्याकडे जा आणि त्यांना विचारा, आम्ही असं सांगू शकत नाही. मग जवळजवळ वर्षभर मी त्यांच्याकडे अशोक रानडेंकडे जाऊन मराठी भाषा शिकत होते. उच्चार कसे करावे, कुठली काही त्यांनी योगा सांगितले, कसं करायचं. एक थोडक्यात उदाहरण म्हणजे पुण्याच्या पुलावरून फटफटी पटापट पळाली, ह्याच्यात प्रत्येक शब्दाचा उच्चार वेगळा आहे, पण त्यातला फरक काय हे मला आधी कळत नव्हतं. हे त्यांच्याकडे ट्रेनिंग घेतल्यानंतर कळलं. किंवा ज आणि ज, च आणि च ह्याच्यात खूप फरक असतो. माझे आणि माझे, त्याचे आणि त्याचे. म्हणजे मराठी भाषेवरती खरोखर म्हणजे अभ्यास करावा लागला. संस्कृत नाटकं, संस्कृत उतारे ते वाचून घ्यायचे सतत. आणि मला वाटायचं बापरे, हे काय, मी तर रोज घरात मराठी बोलते आणि हे काय मराठी सांगतात असं वाटायचं. पण नंतर मला त्याचा फरक समजू लागला. आणि एवढं मी मराठी माझं त्याच्यात सुधारलं की एकदा अरविंद मर्चंट म्हणून आमचे इंचार्ज होते, तुम्हाला माहिती असतील सर, ते एकदा पुण्याला जात होते आणि त्यांच्या बाजूला कोणीतरी बसलं होतं. त्यांनी त्यांना विचारलं, अहो ती अमृताराव लेखिका आहे का? म्हणजे त्या इतकं सुंदर मराठी बोलतात. त्यांनी जेव्हा येऊन कॉमेंट सांगितलं तर मी खूप हसले, तेही खूप हसले, कारण त्यांनाही सगळं स्टोरी माहिती होती, कारण ते प्रेझेंटेशन युनिटचे इंचार्ज होते. तर अशा तऱ्हेने मी न्यूज वाचायला सुरुवातीचे 1-1.5 वर्ष अनाउन्समेंट्स म्हणजे आजचे कार्यक्रम, उद्याचे कार्यक्रम ते चाललं होतं. मग त्याच्यानंतर मी बातम्या वाचल्या. मॅडम, दूरदर्शन आणि कला क्षेत्रात प्रवेश कसा काय? दूरदर्शनमध्ये तर मी सांगितलंच. आणि कला क्षेत्रात म्हणजे मला सगळ्याच कला आवडतात. नृत्य आवडतं, गायन आवडतं, सगळं मी थोडं थोडं शिकलेली आहे. आणि माझा ड्रॉइंग पेंटिंग अतिशय सुंदर आहे. इकेबानाचा मी 6-7 वर्षाचा कोर्स केलेला आहे, फ्लावर अरेंजमेंट. म्हणजे मला सगळ्याच कलाची, मला असं वाटतं एखादी व्यक्ती जी कलाकार असते ना, त्याला सगळ्याच कलांची आवड असते. तुम्ही काही रांगोळी काढा जरी म्हटलंय ना, तरी माझी रांगोळी सुद्धा उत्कृष्ट होती. म्हणजे मी ते ड्रॉइंग शिकलेलीच आहे पहिल्यापासून. तर मला सगळ्याच कलांची खूप आवड आहे. त्यामुळे मला वाटतं कुठलंही क्षेत्र शिकले, मला ते आलं की मी ते तिथेच थांबत नाही, मी लगेच पुढची कला जी असते ती शिकायला जाते. आणि त्याचं श्रेय मी माझ्या वडिलांना देईन, कारण माझे वडील आम्हाला कधीही कुठल्या सुट्टीत, बाकीचे सगळे गावी जात आहेत, मजा करतायत, हे करतात, त्यांनी आम्हाला एकही सुट्टी अशी पिकनिक एन्जॉय करू दिली नाही. सॅटर्डे संडे कसला तरी शिकण्याचा क्लास, दर मे महिन्यात काहीतरी शिका, लँग्वेजेस शिका, तुम्ही पेंटिंग शिका, फॅब्रिक पेंटिंग शिका. म्हणजे असे सतत ते आम्हाला सुट्टीत सगळ्या भावंडांना शिकण्यासाठी प्रोत्साहित करायचे. त्यामुळे अनेक गोष्टी मी शिकले. पहिला चित्रपट कोणता आणि तिकडे तुम्ही कशा वळला चित्रपटांकडे? हां, ज्यावेळेला मी 2004ला बातम्या वाचायचं बंद केलं, मला चष्मा लागला. आणि मला असं वाटायचं की चष्मा लावून मला न्यूज वाचायच्या नव्हत्या, कारण लोकांच्या मनात एक इमेज असते. आणि चष्मा लावून किंवा जे कॉमेंट्स होतात इतर न्यूज रीडरच्या बाबत चष्मा लावून वाचताना मी ऐकले होते, अरे बापरे, आत्तापर्यंत लोक असं बोलायचे आणि आता असं बोलणार, तर असे नको मी नाही वाचलं. आणि 24 वर्ष म्हणजे खूप वाचल्या, खूप ग्लॅमर उपभोगलं. त्यामुळे पुन्हा अजून काय लोकांच्यामोर यावं अशी काही इच्छा नव्हती असं म्हणणार नाही मी, परंतु चष्मा बिस्मा लावून येण्याचं माझ्या बिलकुल मनात नव्हतं. मग त्याच वेळेला ठरवलं की आता नाही. मी बायफोकल लेन्सेस लावून वाचण्याचा प्रयत्न केला, पण एकदा न्यूज वाचताना माझी लेन्स डोळ्यातल्या डोळ्यात फिरली आणि अख्खा पेपर ब्लँक दिसायला लागला. तो लेन्स जाग्यावर येईपर्यंत ज्याला तिथे फिल्म सुरू झाली, मी असं करत कशी ती लेन्स आणली. आणि न्यूज आम्ही स्वतःच लिहित असल्यामुळे आपली भाषा तोंडात बसलेली असते आणि इतक्या वर्षाच्या सरावाने मी ते मारून गेलं त्या दिवशीची वेळ. परंतु त्याच क्षणाला मी डिसिजन घेतलं, जर वाचायचं तर चष्मा लावून, नाही तर नाही. पण चष्मा लावून वाचायचं नव्हतंच मला, त्यामुळे मी बंद केलं. मग ठरवलं की चला पुन्हा लॉची प्रॅक्टिस सुरू करूया, कारण मी 3 वर्ष इन्कम टॅक्सची प्रॅक्टिस करत होते आधी लॉ ग्रॅज्युएशन झाल्यानंतर. तर त्याच्यात काही मन रमेना आणि किती पुन्हा लॉचं सगळं परत जवळजवळ रोज अभ्यासच करा असं वाटायचं. आणि त्या एजला आल्यानंतर पुन्हा आता अभ्यास नको बाबा,
म्हणून मी म्हटलं की नाही, लॉमध्ये काही मन रमेना माझं, म्हणून ते सोडलं. त्यानंतर मी माझी केमिकल इंडस्ट्री होती, अमृता इंडस्ट्रीज म्हणून, ती फॅक्टरी मी चालवत होते आणि माझे मिस्टर तिथे कन्सल्टंट होते. पण प्रेग्नन्सीमध्ये मला कम्प्लीट बेड रेस्ट सांगितली होती, त्यामुळे मी 5-6 वर्षात त्याला गेलेच नाही. मुलं थोडं मोठी होऊ देत, नंतर जाईन म्हणून म्हटलं चला आता परत आपण आपला बिझनेस सुरू करूया. पुन्हा फॅक्टरीत जायला सुरुवात केली. तर वर्कर लोक मला ॲक्सेप्ट करेना ते माझ्या लक्षात आलं. आणि एक बाई कोणतरी आपल्या डोक्यावर येऊन बसते हे पण त्यांना, हां एरवी जायचे तर मॅडम मला मागे पुढे नाचा, जे पाहिजे ते आणून घ्या हे करा. पण जेव्हा मी बॉस म्हणून तिथे समोर बसायला लागले आणि ते कसं 15-20 वर्ष त्यांची कामं झाली, प्रॅक्टिकल नॉलेज त्यांना जास्ती होतं. काय वाटलं मी विचारते, माझ्या मागे ते बोलायचे, हे माझ्या कानापर्यंत यायचे, अरे काय मॅडम एसीमध्ये येऊन बसणार आहे, मॅडम काय आम्हाला केमिस्ट्री शिकवणार. म्हणजे हे जेव्हा लक्षात आलं की मग मला येणार आहे, खरंच मला कुठे घालता येते केमिस्ट्री, जरी मी MSc असेन, मी डिस्टिंक्शनमध्ये झालेली असेल, पण मला आता काहीच आठवत नाही, प्रॅक्टिकल काहीच नाही. मग हळूहळू तिथूनही काढता पाहिजे. परंतु सतत इतकी बिझी असल्यामुळे घरात स्वस्त बसवे ना, काय करू तर म्हटलं आत्ता ज्या क्षेत्रात मी काहीतरी करते तसंच काहीतरी करायला पाहिजे. म्हणून मग विचार केला की एखादी सिरियल किंवा चित्रपट करूया. म्हणून त्यावेळेला मी मानिनी या नावाचा पहिला चित्रपट केला. तो पहिला चित्रपट होता की जो परदेशात त्याचं सगळं शूटिंग झालं होतं. त्या चित्रपटाला 16 नॉमिनेशन्स होते आणि 12 अवॉर्ड्स मिळाले. अतिशय सुरेख चित्रपट होता. आजकाल जसं परदेशातलं स्थळ आलं तर आई वडील अगदी हुरळून जातात, अरे अमेरिकेचा मुलगा मिळाला, अरे इथला मुलगा. पण तिथे गेल्यानंतर त्यांच्या मुलीची अवस्था काय होते, अर्थात सगळ्यांची नाही होत पण बहुतेक जणांची तीच होते. कारण अनेक लोक नंतर येऊन सांगाय, अहो ही माझ्या मुलीचीच कथा आहे, अहो ही आमच्या शेजारच्या मुलीचीच कथा आहे, असं येऊन सांगायला लागले. आणि त्याचा शेवट असा केला होता की शेवट गोड केला नव्हता. त्या मुलीच्या आयुष्यात दुसरा कोणीतरी फोटोग्राफर येतो आणि तो म्हणतो, तो तिच्या प्रेमात पडतो आणि त्या हिरोईनला म्हणतो की चल मी तुझ्याशी लग्न करतो. त्यावेळेला ती मुलगी म्हणते की मला नवऱ्याला पर्याय म्हणून तू नको आहेस, म्हणजे कोणतरी माझ्या आयुष्यात पुरुष हवा आहे म्हणून मी तुझ्याशी लग्न करणार नाही आहे. तर त्याविषयी तू मला फोटोग्राफी शिकवली ना, माझा मला आनंद घेऊ दे, मला जगू दे एकटीला. म्हणून त्या चित्रपटाचं नाव मानिनी होतं, मानार. आणि तो शेवट सगळ्यांना अतिशय आवडला होता. तर मग एकदा तुम्ही, आणि दुसरी गोष्ट काय, एकदा माणसाच्या चेहऱ्याला रंग लागला, रंग म्हणजे मेकअप लागला की तुम्हाला पुन्हा दुसरं कुठलं क्षेत्र आवडणारच नाही. म्हणून एक सहज एक हे म्हणून सांगते की त्यामुळे मी ह्या क्षेत्रात मग छान रमले. एका पाठोपाठ वेगवेगळे चित्रपट केले, पण एकही चित्रपट फक्त करमणूक नव्हती, तर त्याच्यातून काहीतरी एखादा मेसेज गेला पाहिजे याचा नेहमी मी विचार करायचा. म्हणजे स्वतः अभिनय नाही केला कोणताही? मला असं वाटतं की 24 वर्षात माझं पूर्ण, आणि अभिनय हे काय, ही कला, हौस पिटली होती, पण अभिनय ही कला आहे आणि ती सगळ्यांना जमतेच असं नाही. तुम्ही दिसायला खूप चांगले असाल ह्याचा अर्थ तुम्ही कलाकार म्हणून चांगले असालच असं नाही. इनफॅक्ट मला एका नाटकात विनयने घेतलं होतं, याकूब सरांनी एका नाटकात घेतलं होतं, पण मी ठोकळा होते आणि मी स्वतः बघताना, घरचे बघताना एवढे हस असलं होतं, गाडीसारखी उभी काही बोलत नाही. तर रोमॅन्टिक सीन केला, मी त्याच्याकडे बघायचेही नाही, तर हिरो होता ते. त्यामुळे मला कळलंय माझं क्षेत्र नाही आहे. आणि माझे वडील मला एकदाच म्हणाले होते, अरे तुला जर सिनेमात नाटकात कामं करायची होती, तू इतकी वर्ष तुझ्या शिक्षणामध्ये 10-15 वर्ष शाळेचं शिक्षण झाल्यानंतर का वाया घालवलीस, तुझा एवढा वेळ का वाया घालवलीस, माझे एवढे पैसे, मला 5 मुलं होती, सगळ्यांना शिकवायचं होतं, तुझ्या शिक्षणाचा एवढा खर्च का केला, यावर तुझं डिसिजन तू घे. ते माझ्या डोक्यात इतकं पक्क बसलं. आणि दुसरी गोष्ट काय होती, मी तशी अल्पसंतुष्टी आहे, जे काय मला मिळतं त्याच्यात मी खुश असते. कदाचित जर मला असं वाटलं असतं मला बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, मोठे फ्लॅट पाहिजे, तर मग कदाचित मी केलंही असतं, मी त्याला वाईट म्हणत नाही. परंतु मला जे मिळत होतं त्याच्यात मी समाधानी होते. आणि हळूहळू आमचा बिझनेसही इतका वाढत होता की मी त्याच्यात लक्ष घातलं. आमच्या बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन स्वतः मी पाहते, त्यामुळे मला असं कधीच वाईट वाटलं नाही की मी चित्रपटात काम करत नाही आहे असं.
आणि त्याची थोडीफार हाऊस माझ्या यूट्यूब चॅनलवरून भागते असं मला वाटतं. माझं अमृता फिल्म्स म्हणून यूट्यूब चॅनल आहे आणि 1-1.5 वर्ष झालं मी खरं सुरू करून. ते सुरू करण्याच्या मागचा हेतू पण हाच होता. जेव्हा माझे शेवटचे 2 चित्रपट आले, ती फुलराणी आणि श्यामची आई, आणि श्यामची आई हे 2 मोठे चित्रपट येत होते, बिग बजेटचे चित्रपट होते. ते येत होते तर माझ्याच लक्षात आलं त्याला आजही लोक मला न्यूज रीडर म्हणूनच ओळखतात. इवन रस्त्यावरून जातानाही कोणाच्या फॅमिलीमध्ये जाते तरी सुद्धा. कारण काय, तो काळ असा होता, फक्त आम्ही 6-7 न्यूज रीडर होतो. ऑल ओव्हर महाराष्ट्र न्यूज बघितल्या जायच्या. एकच चॅनल असायचं. नंतर 2 म्हणजे एकच चॅनल, परंतु रात्री 10 आणि 3 एक प्रदीप बेडे, चारुशिला पटवर्धन, स्मिता तळवलकर, वासंती भक्त, अनंत भावे असे मोजकेच न्यूज रीडर आम्ही होतो. त्यामुळे 7 वाजता मराठी असू देत की अमराठी लोक असू देत, मराठी न्यूज ह्या पाहिल्याच जायच्या. नंतर मग काही लोक हिंदी आणि इंग्रजी रात्री दिल्लीवरून प्रक्षेपण व्हायचं त्यावेळेला. पण परंतु आजही या न्यूज रीडरना लोक नावावरून सुद्धा ओळखतात, चेहरा माहीत नसला तरी. त्यामुळे लोकांना माझी ओळख ही न्यूज रीडरच होती. मी इतके 7-8 चित्रपट बनवले, परंतु कोणालाही हा चित्रपट अमृतारावने केला हे माहीत नसायचं. त्याचं अजूनही एक कारण आहे, चित्रपट हा डायरेक्टरच्या नावाने ओळखला जातो, निर्मात्याच्या नाही. वास्तविक जर पैसे नसले तर तो चित्रपट होणं शक्यच नाही. परंतु तो डायरेक्टर कसं बोलत असतो, माझा चित्रपट, माझा चित्रपट, माझा चित्रपट. आणि लोक म्हणजे हिंदीची पण ती सवय आहे. पण हिंदीमध्ये काय असतं, एका चित्रपटामागे 20-25 फायनान्सर असतात. म्हणून ते फायनान्सर असतात, प्रोड्युसर नसतात. फायनान्स म्हणजे बिझनेस त्यांचे वेगळेच असतात. फक्त चित्रपटासाठी आम्ही पण एकेकाळी रोमॅन्स नावाचा एक चित्रपट होता. रामायण कोणाचं, रामानंद सागरच्या रोमॅन्स नावाचा चित्रपट होता. त्याला आम्ही फायनान्स केलं होतं. म्हणजे आम्ही फायनान्सर होतो, निर्माते नव्हतो. निर्माते म्हणजे प्रत्येक क्षेत्रात लक्ष आहे. निर्माते आणि फायनान्सर आणि डिरेक्टर ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. परंतु लोकांना अजूनही लक्षात येत नाही निर्माते आणि प्रोड्युसर आणि डिरेक्टर आणि तुमचे फायनान्सर याच्यात फरक आहे. त्यामुळे लोकांना काय वाटायचं, अगदी मोजक्या लोकांना काय माहिती आहे, हा हिने फायनान्स केला आहे, परंतु ॲज अ प्रोड्युसर म्हणून मी काय मेहनत घेतली आहे हे कोणाला माहिती नसतं. त्यामुळे मला वाटायचं की नाही बाबा, लोकांना कळलं पाहिजे की मी याची प्रोड्युसर आहे, मी फायनान्सर नाही आहे. हा फरक कळला पाहिजे लोकांना, हे जागरूक केलं पाहिजे. म्हणून मी हे यूट्यूब चॅनल सुरू केलं, जेणेकरून या चॅनलच्या द्वारे माझ्या दोन्ही सिनेमाचं प्रमोशन पण होईल आणि लोकांना कळेल की मी प्रोड्युसर आहे या चित्रपटाची. हे कळण्यासाठी, नाहीतर आत्ताही लोकांना, काही जणांना कळत आहे, काही लोकांना अजूनही वाटतंय की या चित्रपटाचे प्रोड्युसर आमके या चित्रपट म्हणजे माहितीच नसतं. त्याच्याबद्दल हे नाही, दोष नाही. त्यामुळे मी बघण्यासाठी म्हणून हे यूट्यूब चॅनल केलं. आणि माझी जी काय अभिनयाची म्हणणार नाही, स्क्रीनवर येण्याची, दूरदर्शनचा जो 20 वर्षाचा खंड पडला होता, 2004 पासून आज 24 आले, हा 20 वर्षाचा खंड पडला आहे. तर पुन्हा मला माहीत नाही लोक आता मला ॲक्सेप्ट करते की नाही, कारण यूट्यूब, फेसबुक हे सगळं तरुणांचं मीडियम आहे, माझ्यासारख्या 70 वर्षाच्या बाईचं नाही आहे. तरीसुद्धा मी धाडसाने पाऊल उचललं आहे आणि इतका ट्रिमेंडस रिस्पॉन्स मिळाला आहे की अनेक आर्टिस्ट मला आता फोन करून सांगतायत की अरे मॅडम आमचा इंटरव्ह्यू घ्या ना, मॅडम आमचा इंटरव्ह्यू घ्या ना. आणि मी इतका घरगुतीप्रमाणे असतं, माझ्या घरात इंटरव्ह्यू जात आहेत, माझी नोकर माणसं जात येत असतात, चहा पितायत, जेवतायत, म्हणजे इतका कॅज्युअल तो इंटरव्ह्यू असतो. त्यामुळे कदाचित सगळ्यांना तो फार आवडतोय असं मला वाटतं. समाचारची म्हणजे बातम्यांची वेळ होती 7 आणि चित्रपट दर शुक्रवारी रिलीज होतो. हे डोक्यात ठेवून मी माझं चॅनल जे सुरू केलंय, तर दर शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता माझा नवीन एपिसोड येतो. हे मी एक त्या दृष्टीने केलं. आणि त्यावेळेचं आणि आत्ताचं सांगायचं म्हणजे कदाचित आत्ताच्या वृत्तवाहिन्यांवर थोडासा अन्याय होतो हे बोलताना, पण मी बोलणार. तेव्हा अख्खी दुनिया 7 वाजले की टी व्ही लावून बातम्या बघायची आणि त्या 15 मिनिटात तुम्हाला सगळं अख्ख्या जगभरातल्या बातम्या कळायच्या. ते तुम्ही दुसऱ्या दिवशीच्या संध्याकाळी 7 वाजता बातम्या वाचायच्या किंवा मध्ये पेपर वाचायचा.
वेअर ॲज आत्ता तुम्ही बघाल हजारो न्यूज चॅनल्स आहेत, वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये आहेत, 10,000 न्यूज रीडर असतील, पण एक अगदी बोटावर मोजणाऱ्या न्यूज अँकर तुम्ही बाजूला केल्या तर तुम्हाला एकही न्यूज रीडर कोण आहे कळणार नाही. आज मी न्यूज सोडून 20 वर्ष झाली आहेत. मी म्हटलं मी 2004ला 79पासून ब्लॅक अँड व्हाईटपासून बातम्या वाचत होते. तिथपासून वाचल्यानंतर न्यूज सोडल्यानंतर आज 20 वर्ष झाले. तरीही आज कुठल्या लग्न समारंभात जा, कुठेही जा, लोक आहे हो तुम्ही अमृता राव ना, हे नावासकट ओळखतात. हा फरक आहे. आणि आता काय होतं, एकच न्यूज असते, कोणीतरी व्यक्ती तिथून तिथपर्यंत चालत येते, ती वृत्तनिवेदिका सांगते अमकी अमकी व्यक्ती इथपर्यंत चालत आली, उजव्या हाताने गाडीचा दरवाजा पडला, ती गाडी कुठली आहे बरं, अच्छा ही गाडी आहे का, त्यांनी आता जीन्स घातलेली आहे, ती कुठच्या ब्रँडची आहे, हे न्यूजचा भरडा असतो. आणि हीच न्यूज दिवसभर तुम्हाला दाखवली, रादर ती ब्रेकिंग न्यूज असते. ब्रेकिंग न्यूज म्हणजे त्याला अर्थ नाही. मग जाता जाता त्याने कोणाच्या तरी खांद्यावर हात ठेवला आणि काय कसं बघा त्यांनी चौकशी केली काहीतरी, किंवा असं असं काहीतरी, अरे वैजू असं छान दिसतेस हा, ते मला काय सांगितलं, काय कट कारस्थान तिथे रचलं जात आहे त्याच्यावरून इतकं होतं. आणि मग एखादी जो जोरात ओरडते अँकर येते, तुम्हाला काय वाटतं आता तुम्ही सांगा. हे आजचं न्यूज झालेलं आहे. वाईट वाटतंय सांगायला, पण असं झालंय. परंतु त्याची दुसरी बाजू ही आहे की त्यांना दुकान चालवायचे, 24 तास त्यांना काहीतरी दाखवायचंय, त्याच्यासाठी तेच तेच पुन्हा दाखवतात. आणि मग कोण शिंकला, कोणी नाक खाकरलं, कोणी घसा कापूर, ही सुद्धा न्यूज होते आणि ते न्यूज म्हणून दाखवलं जातं. हा तर मेन फरक आहे असं मला. पण आता मग तुम्ही तिथनं आता जेव्हा तुम्ही 9 चित्रपट काढले, याचा पुढचा चित्रपट साधारणपणे कुठल्या विषयावरती असेल? कारण कुठला असेल विचारू शकत नाही. 2-3 स्क्रिप्टवर मी काम करते आहे, पण अजून न सांगितलेलं बरं. जेव्हा पूर्ण होईल नाही तर काय होईल, आत्ताच सगळ्या लोकांचे फोन यायला सुरुवात होती की मला काम पाहिजे, मला हे पाहिजे, ते पाहिजे, तर मला असं हे नको आहे. आणि आता या चित्रपटाची आता विकण्याची प्रोसेस चालू झालेली आहे, तर अजून 2-3 महिने त्याच्यात जातील, OTT प्लॅटफॉर्मवर येईल, चॅनलकडे जातील, त्यामुळे तो अवधी जाईलच. पण डोक्यात आहे काय करायचं. मग आता तुमचं जर व्यक्तिमत्व म्हटलं ते बहुआयामी व्यक्तिमत्व आहे, बरोबर ना? त्याच्यातल्या तुम्हाला कुठली ती आवडते? अर्थात वृत्तनिवेदिका. ज्याने मला नेम फेम मनी सगळं मिळवून दिलं ते वृत्तनिवेदिका हेच क्षेत्र मला सगळ्यात आवडतं. पण मग आता तुम्ही निर्माती पण आहात. हो आहे ना. त्याच्यामुळे मग असं नाही वाटत आहे ना निर्माती काय, माझा नवरा मला पैसे देतो म्हणून मी निर्माती, सगळेजण म्हणतात. नाही पण आता बघा, आता तुम्ही वृत्तनिवेदिका ही तुम्ही सोडायलाच मागत नाहीये, त्याच्यामुळे लोक देखील, मला वाटत नाही ते कधी सुटेल. ते माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मला चिकटलेलं असेल. दूरदर्शनच्या अनेक कार्यक्रमांना मी काहीही मोबदला न घेता जाते आणि करते, कारण मी माझं माहेर आहे असं समजते. त्या वास्तूविषयीच प्रेम आहे. इतके वर्ष 24 वर्ष वयातली तिथे घालवलेली आहेत आणि प्रत्येक व्यक्तीशी असलेले संबंध, त्या वास्तूशी असलेले संबंध, तो स्टुडिओ, याच्याशी एक आपुलकीचं नातं आहे असं मला वाटतं. पण ते वृत्तनिवेदिका हे म्हणून जेव्हा तुम्ही एवढं काम केलं तर त्यावेळेच्या काही अशा आठवणी असतील? बऱ्याच वेळेला तर जसं तुम्ही मगाशी म्हणालात की बाबा लेन्स जी होती ती लेन्स फिरली, हो बरोबर आहे ना? हो. मग हे अशा काही म्हणतात ना घटना घडतात की जर खरं तुम्हाला अशा एका स्टेजवरती आणून ठेवतो की अरे आता करायचं काय, कारण तुमच्या समोर कॅमेरा ऑन आहे, तुम्हाला तर ते वाचायचंच आहे. मग अशा कुठल्या आहेत का? अनेक आहेत. 24 वर्षात अनुभव किती असतील सांगा. त्यापैकी एक ठळक सांगेन म्हणजे मी कधीही हसायचे नाही. बातम्या देताना कधीही अगदी स्थितप्रज्ञ असायचे. अनेक लेटर्स यायचे मला, नीना राऊतने अरे अमृता तू थोडं हस ना सगळे सांग. आणि मॅक्झिमम पुण्यातल्या लोकांची लेटर्स असायचे, मॅडम तुम्ही हसत का नाही, या तुमच्या न्यूज रीडर हसत नाही का हसत नाहीत त्या, असं. तर मला दूरदर्शनवर पण सगळे सांगायचे तू थोडं हस ना. तर मी म्हणायची बातम्या ह्या म्हणजे न्यूट्रल असल्या पाहिजे देणाऱ्या व्यक्तीने. आता एखादी व्यक्ती गेली, निधन झालं, तर मी रडत सांगणार का
किंवा एखादी व्यक्ती आनंदाचं, दिवाळी एक आहे, दिवाळीची अनाउन्समेंट असेल तर हसत सांगणं गोष्ट वेगळी, पण दिवाळीच्या बातम्या आहेत एक छान जरीची साडी घालून आलो इथपर्यंत ठीक आहे, पण मग लगेच हसतच अचानक असं चालेल का? तर नाही, ते असं मला वाटायचं की ते स्थितप्रज्ञच असलं आणि मला कधीच हसू यायचे. मी अगदी निर्विकार चेहऱ्याने बातम्या वाचत असेल. तर एक दिवशी दिवेकर नावाचे आमचे फ्लोअर मॅनेजर होते आणि अजित नाईक मला वाटतं कॅमेरामन होता त्या दिवशी. तर त्या नाही आज आपण हिला हसवायचं, ती हसत नाही म्हणजे काय. आणि मग ते असं बातम्या सुरू झाल्या आणि त्याने माझ्यासमोर अशी वेडीवाकडी तोंडबिंड करून हास हास आणि मी दाबून बराच वेळ धरला आणि शेवटी जोरात हसले. आणि हा तुम्ही पाहिजे तर तुमच्या आईवडिलांना विचारू शकता, इतकं झालं की लिटरली मला दुसऱ्या दिवशी एवढे फोन, दूरदर्शन तुमची न्यूज रीडर काल का हसली. पेपरमध्ये न्यूज आली की आज अमृता राव कधीही न हसणाऱ्या इतक्या जोर जोरात हसल्या, त्या का हसल्या. तर सप्रेम नमस्कार म्हणून तो असायचा, त्याच्यात इतकी लेटर्स ही का हसली. आणि पार्लमेंटमध्ये क्वेश्चन आला की काय झालं आणि कशासाठी आणि नेमकी काहीतरी पॉलिटिकल न्यूज होती. म्हणजे अशा गोष्टी असतात, ती टांगती तलवार होती न्यूज रिडिंग म्हणजे. आणि मग त्यांनी सांगितलं, मी डिरेक्टरला माफी घेऊन दिली असं. मी येऊन देण्याआधी दिवेकर तिथे गेले आणि त्यांनी सांगितलं असं असं झालं आणि तिचं स्माईल इतकं छान आहे आणि ती कधीच हसत नाही म्हणून म्हणे आम्ही तिला थोडंसं हसवेल, पण ती एवढी जोर जोरात हसली मला कंट्रोलच करता येईना. तो एक किस्सा. आणि एकदा मी प्रेग्नंट होते आणि त्यामुळे 5-6 महिने बेड रेस्ट सांगितली होती, त्यामुळे मी ड्युटीवरती येत नव्हते. तेव्हाही अनेक लेटर्स आले. तर तेव्हा नीना राऊतने सांगितलं की असं असं आहे, तिच्या घरी गुड न्यूज आहे म्हणून ती येत नाही, अजून एखादा वर्ष ती येणार नाही. म्हणजे इतकी दखल घेतली होती किंवा दर्शकांचं एवढं प्रेम होतं की लगेचच ते लक्षात यायचं की अरे ही नाही आली, अजून नाही आली. आणि फॅन फॉलोअर्स तर खूप होते त्यावेळेला. असं पत्रांचा कार्यक्रम आता नाहीच आहे ना. आता नाही, आता अनेक कार्यक्रम तसे कॅन्सल झाले. दूरदर्शन हा एकच होतं ना की सगळ्या लँग्वेजेसमध्ये सगळ्यांसाठी कार्यक्रम असायचे. लहान मुलांसाठी कामगार विश्व, मॅजिक लँड, किलबिल, युवकांसाठी युवदर्शन, यंग वर्ल्ड, सुंदर माझं घर, साहित्यासाठी शरदाचं चांदणं, प्रतिभा प्रतिमा, गजरा, किती कार्यक्रम होते, किती कार्यक्रम होते. हा. आणि मी याच्या खालोखाल साप्ताहिकी नावाचा एक कार्यक्रम करतो. तो जवळजवळ 10 वर्ष साप्ताहिकी कार्यक्रम केला, बातम्या वाचत होते त्याच्याबरोबरच. आणि पूर्वी साप्ताहिकी हा कार्यक्रम फक्त हळद कुंकला 7 वाजता हे, 7:30 8 वाजता हे असं असायचं. जेव्हा मी साप्ताहिकी द्यायला लागले तेव्हा तो एक कार्यक्रम झाला आणि 45 मिनिट्सचा प्रोग्राम झाला. त्याच्यात मी पूर्वी काय होतं, आमची माती आमचं 6 वाजता अमकं होईल, मग त्याच्यात ते गप्पा गोष्टी हा कार्यक्रम होईल वगैरे तसं असायचं. मी काय करायचे, गप्पा गोष्टी असताना त्याच्यात त्या एक उखाणा घालायच्या शेवटी. तर मी उखाणे घालायला लागले लोकांना. छायागीत असेल तर एखादं गाणं म्हणून दाखवायचं, जुनी गाणी, अशीच काही जुनी गाणी तुम्हाला ऐकायला मिळतात आमच्या छायागीत कार्यक्रमात. नाटक असेल तर नाटकाचा लेखक कोण, या नाटकाचा विषय काय, किंवा हा विषय किती ज्वलंत आहे याविषयी थोडंसं एक पॅरेग्राफ बोलायचे थोडंसं. आणि त्याच्यावरूनच ते अरविंद मर्चंटना कोणीतरी म्हणाले होते त्या लेखिका आहेत का, त्या इतकं छान लिहितात बोलतात. तर काही नव्हतं, मी कॉपी पेस्ट करायचे, काहीतरी जे वाचनात यायचे ते मी सगळं डायरीमध्ये लिहून ठेवायचे आणि माझ्या त्या प्रोग्राममध्ये वापरायचे. कारण माझी काय भाषा तेवढी चांगली नव्हती किंवा मला एवढं काही भाषेचं नॉलेज नव्हतं. तर मी कशी सुधरवली, तर उतारेच्या उतारे किंवा जे एखादं वाचनातलं चांगलं काही आलं तर मी लिहून ठेवायचे. माझ्या अशा वया भरलेल्या होत्या आणि मग ते त्या संदर्भातलं काही आलं की प्रत्येक विषयाची लिहिली होती ते त्याच्यात लिहिलं होतं. पण लोकांना असं वाटलं की मी काय लिहिते वगैरे, खरं मला काही स्वतःचं. चित्रपट निर्माती म्हणून तुमच्या अशा काही आठवणी की ज्या तुम्हाला अशी वाटतील की नाही ही जन्मभर अशी, म्हणजे मगाशी सांगितलेला तो प्रसंग तो होताच वेगळाच. चित्रपटासंदर्भातलं म्हणताय का तुम्ही? मला असं वाटतं माझी सगळ्यात जास्त आवडता चित्रपट म्हणजे श्यामची आई असेल.
पहिला केलेला मानिनी तर आहेच, परंतु त्याला मला काहीही माहीत नव्हतं. मी खूप फसले होते त्या चित्रपट. म्हणजे मी घातलेले पैसेही नाही, परंतु सॉरी, मी हे चित्रपटाचं सगळं परत सांगू का? हो, yes, नक्कीच. जेव्हा मी चित्रपट निर्मिती या क्षेत्रात यायचं ठरवलं आणि हा विषय निवडला आणि हा चित्रपट केला, चित्रपट झाल्यानंतर लक्षात आलं की अरे आपण केलेलं केव्हा एकदा लोकांना दाखवतो अशी भावना असते. त्यावेळेला बाबा ही योग्य वेळ आहे की नाही रिलीजसाठी याचा काही विचार केला नाही. त्याच दिवशी स्वदेश नावाचा शाहरुख खानचा सिनेमा रिलीज झाला आणि सगळी थिएटर्सनं पहिले 1 आठवडा आमचा राहिला चित्रपट आणि सगळ्या चित्रपटगृहातून उतरला. त्याला अवॉर्ड्स वगैरे खूप मिळाले, परंतु जेवढे घातलेले पैसे होते त्यातला 1 रुपया सुद्धा मिळाला नाही. प्रॉफिटचं तर 16च. त्यामुळे एक अशी माझी धारणा झाली की आपण हे फसलो चित्रपट करून आणि हे चित्रपट हे काय आपलं क्षेत्र नाही आहे, आपल्याला ह्यातलं काही येत नाही आहे, नको जाऊ दे म्हणून मी घरी बसले. तर माझी मुलं त्याला अमेरिकेला शिकायला गेली होती. ते दोघं आल्यानंतर म्हणले, पप्पा मम्मी काय करते, हे खाली मैत्रिणीवर बाकड्यावर बसली आहे, महिला मंडळात जाऊन. आम्हाला असं मम्मीला बघून सवय नाही आहे, तिला द्या ना, तिला करू देत ना सिनेमा. तर माझे मिस्टर मला म्हणाले की मी कुठे तिला नाही म्हणते, तीच म्हणते मला नाही करायचंय, मी देतो तिला, करू देत. पण त्यावेळेला मी म्हटलं माझ्या मिस्टरांचं असं काय बापकमाई नाही आहे किंवा असं काय वडिलोपार्जित आलेले पैसे नाही, त्यांनी त्यांच्या मेहनतीने कमवलेत आणि मी असे सर्व घालवले, याचं मला गिल्ट फार होत होतं. तर असं नाही करणार मी. तर मला म्हणायला लागले ते की हे बघ, तुला लोकांनी फसवलं ना, हे डोक्यातलं काढून टाक. हे तुझं अज्ञान होतं, हे तुला माहीत नव्हतं, ही तुझी चूक आहे. तुला माहीत नव्हतं याचं जगात हे असेच चालतात व्यवहार म्हणजे कसे. एखाद्याने मला सांगायचं की ही आर्टिस्ट आहे ना, ही 5 लाख घेणार. मी 5 लाखाचा चेक दिला, परंतु मधला जो कोऑर्डिनेटर असतो तो त्या व्यक्तीला 2 लाखच देतो, 3 लाख तो घेतो. त्यानं 5 लाखाचा चेक दिलाय, तू 3 लाख त्या मधल्या माणसाला देणार आहेस. ही गोष्ट जेव्हा ही मला येऊन सांगते तेव्हा मी याला फसवणूकच म्हणणार ना. तेव्हा मिस्टर म्हणे की नाही, हे जगातले व्यवहार असेच चालतात, तुला माहीत नाही आहे. त्यामुळे मी ठरवलं की आता मी करणार सिनेमा, कारण मला आवडलं होतं ते क्षेत्र, त्याला आनंद मिळत होता मला, परंतु मी पुन्हा फसणार नाही. पुन्हा फसू नये म्हणून मी सगळी क्षेत्र शिकून छोटे छोटे कोर्सेस केले. फिल्म मेकिंगचे, स्क्रिप्ट रायटिंग, एडिटिंग, डिरेक्शन, सगळे छोटे 6 महिने, 3 महिने, वर्षाचे 2 वर्ष चित्रपट निर्मिती म्हणजे काय हे पूर्ण शिकून घेतलं. त्यानंतर मी वादळ वारे सुटलं नावाचा चित्रपट केला. त्या डिरेक्टरला मी सांगितलं मी निर्माता कोणाकडेही बोलायचं नाही, मी तिथे येऊन स्टुडिओमध्ये झाडू मारणार, क्लॅप देणार, मेकअप आर्टिस्ट जाऊन तो मेकअप काय करतोय, कॅरेक्टरचं असं बरोबर करतोय हे सगळं बघतोय कोण. परंतु लोकांना समजायचं ते समजतं, तर सगळे माझ्याच मागे मॅडम करायला लागले. म्हटलं एवढं लपवलं तरी सुद्धा एनिवे. परंतु त्या चित्रपटात मी पुष्कळचा जास्त जे काय शिकले ते बघण्यासाठी मी तो चित्रपट केला आणि मला प्रॉफिट नाही झाला, पण मी जेवढे घातले तेवढे माझे पूर्ण पैसे आले. मिळालेच असतील तर 5-10 लाख रुपये मिळालेच असतील वरती, परंतु नुकसान नाही झालं. मग त्यानंतर मी सगळे चित्रपट आणि अगदी एकदम लो बजेटचा, मला आठवते तो चित्रपट मी 30 लाखात केला, सबसिडी मिळाली, A ग्रेड मिळालं. आता ते सबसिडीची पण मजा सांगते. सबसिडी 30 लाखाची असते, परंतु ती आपल्या हातात येईपर्यंत 22 लाखच येतात. कारण प्रत्येक चेक कसा 2 लाखाचा 3 लाखाचा असा पार्ट पेमेंट, आणि प्रत्येक वेळेला पेमेंट करताना तिथल्या माणसांना एन्व्हलप द्यावं लागतं, त्याच्याशिवाय तुमचा चेक निघणारच नाही सबसिडी. म्हणजे हे दुर्दैव आहे आपल्या इथे. एक तर मराठी चित्रपट कमी बनतात, त्यात हे असं चालतं. मी उघडपणे सांगते कारण मी दिलेलं आहे, त्यामुळे मला अशी काही भीती नाही. मी तर म्हणते गव्हर्नमेंटने हे सबसिडी काढूनच टाकावी. ह्या सबसिडीच्या मोहामध्ये लोक मराठी चित्रपट जास्त बनवतात. कारण काय, एखादा सिरियल करणारा डिरेक्टर येतो आणि एखादा बकरा बघतो आणि त्याला सांगतो मी ही सिरियल केली. अरे त्या सिनेमाचा तो 6वा डिरेक्टर 5वा डिरेक्टर, त्याला काय माहितीये सिरियल करणं आणि चित्रपट करणं जमीन आसमानाचा फरक आहे. तो येतो आणि सांगतो बघा सबसिडीचे 30, आपण हा सिनेमा एक 50 लाखात बनवूया, सबसिडीचे 30 लाख येतील, तुमचे राईट्स विकले जातील, ते मिळतील, थिएटरमधून तर कलेक्शन येणार, आपण ऑल ओव्हर महाराष्ट्र लावूया.
त्यांना हे माहिती नसतं चित्रपट बनवण्याच्या इतकाच किंबहुना डबल खर्च चित्रपट रिलीज करण्यासाठी होत असतो. हे काही माहिती नसतं. रिटर्न तुमची कसे येणार ती समोरची व्यक्ती तुम्हाला सांगत नाही. आणि असे अनेक लोक वेडे बनतात. जसं मी वेडे बनले तसं अनेक की तुम्हाला अहो साधी आपण एखादी साडी किंवा एखादा शर्ट घेत असणार तर 2-4 दुकानात जातो बघतो ह्याची पोत चांगली आहे की नाही, हा त्या व्हॅल्यू फॉर मनी आहे की नाही, किंवा मायक्रोवेव्ह फ्रीज कुठलीही वस्तू घेताना आपण 2-3 ठिकाणी चौकशी करतो ही कुठली कंपनी आहे, हे चांगली आहे का, ही आपल्याला परफॉर्मन्स चांगला देईल का हा फ्रीज घेतला तर आपण चौकशी करतो ना. असं न करता एखादा चित्रपट बनवून तुम्ही लाखो रुपये आता कोट्यानी म्हणेन मी कोटी रुपये घालता आणि त्यावेळेला तुम्ही विचार करत नाही मी योग्य जागी देतोय का, हा माणूस खरोखर योग्य आहे का, हा चित्रपट किंवा या चित्रपटाचा विषय योग्य आहे का. आता सांगते मी अनेक ठिकाणी परीक्षक म्हणून गेले. मटाला मी 3 वर्ष परीक्षक होते. संस्कृती कला दर्पणला मी जवळजवळ 16 वर्ष परीक्षक म्हणून काम केलंय चित्रपट क्षेत्रामध्ये. अनेक चित्रपट एवढं कट वरचं तो काय करत असतो डिरेक्टर कॅमेरामन काय करत असतो, तुम्ही कोणाला चित्रपट करायला सांगता म्हणजे कीव येते अनेकदा हे आपण बघून. तर त्यामुळे चित्रपट निवडताना खूप काळजीपूर्वक निवडायला लागतो तो विषय. माझे चित्रपट मी म्हणत नाही खूप त्यांनी पैसे कमवलेत खूप, परंतु एकही विषय असा नव्हता की ज्याच्यातून कुठेही रॉंग मेसेज जाईल. हे माध्यम इतकं प्रखर आहे तर मला असं वाटतं चित्रपट काढणाऱ्यांनी याचा विचार करावा आणि मग त्याप्रमाणे करावा. पण एवढं संवेदनशील माध्यम तुम्ही जेव्हा हाताळत आहे पहिल्या चित्रपटातनं तुम्हाला काहीच अगदी नफा झाला नाही किंवा लॉस झाला असं आपण म्हणूया. दुसऱ्या चित्रपटात जवळजवळ ते गणित जमलं थोडं तरी पण आता हा 10वा चित्रपट तुमचा असेल मग तेव्हा असं मनात अशी धाकधूक होत नाही का की आपण आता करायला घेतो. नाही होत कारण सांगू का मी जे चित्रपट केले ना मला नंतर कधीच काही नुकसान नाही झालं. नाही तर मी 3रा 4था 5वा काढलेच नसते. म्हणजे ते आता तुम्हाला गणित कळलं की काय त्याच्यात दाखवायला पाहिजे किंवा काय न दाखव. चित्रपट कसा असावा याच्यापेक्षा चित्रपट कसा नसावा हे मला जास्ती चांगलं समजते असं मला वाटतं. पण आता मगाशी तुम्ही म्हणालात की मराठी चित्रपटांना प्रेक्षकगृहात प्रेक्षक जात नाही. हो नाही तुमच्या मनात असं कधी येतं का की आपण आता OTT प्लॅटफॉर्मला प्रयत्न केला पाहिजे. हो तसंच करतोय आता. पुरा ट्रेंड चेंज होत चाललाय ना. एखादा चित्रपट तो समजा एखादा त्याच्यामध्ये राजकारणी हात असेल तर तो चित्रपट धोधो चालतोय. नाही घेत मग तो चालतोय कारण ते त्यांच्या कार्यकर्त्यांना फुकट तिकीट देतात. चित्रपट त्यांनीच बनवलेला असतो. इलेक्शन्स आलेले आहेत त्यामुळे तशा विषयाचे चित्रपट आता अनेक बनवले जात आहेत. तुम्हाला कंपल्सरी असतं सर्व शाखांना. तेच सांगते असे चित्रपट चालतायत की धो जुनी बाकी कुठले चित्रपट चालत नाही. आचरण किंवा त्याच्या आधीचं सगळं किती वेळा ते नाटक पाहिलेलं आहे फुलराणी. म्हणजे ती अजरामर कलाकृती आहे. आणि भक्ती बरोबरचा एक अनुभव मला शेअर करायला आवडेल. मी आणि ती भक्ती बसलो होतो. न्यूज चालू होता सुरू आहे ना. भक्ती आणि मी अशा बाजूला बसलो होतो. ती म्हणजे अगदी मला वाटतं जन्मदात ऍक्टिंगचं बाळकोड घेऊन आलेली होती असं वाटतं मला. बसली होती आणि तिला चेअर ठेवली गेली. मी 15 मिनिटं आधी येऊन बसले होते. ती अगदी 5-7 मिनिटं असताना आली. ती चेअर नव्हती. त्या जो गार्ड होता त्याला सांगितलं की मला चेअर दे. कुठे तो सिक्युरिटी गार्ड नव्हता तिथे. तर नाही तिने फ्लोअर मॅनेजर मला चेअर हे द्या. परत ते दिवेकरच होते त्यावेळेला. ते अगदी असे पक्के. ते दिवेकर म्हणाले मी फ्लोअर मॅनेजर आहे मी का चेअर देऊ, मी नाही देणार, येऊ दे त्याला देऊ. म्हणजे शेवट सगळे धावतायत आणि तिकडे सुरू झाले. मला इकडे धडधड बापरे आता काय करणार, आता बातम्या जातील कशा, काय करणार. कारण ओपनिंग ती करणार ती पुढच्या बातम्या मी मग परत ती असं 2 न्यूज रीडरचं होतं त्यावेळेला. आणि ती अजिबात म्हणजे अजिबात नाही. ती एकदम शांत उभी होती. मला जोपर्यंत चेअर मिळणार नाही आणि तिला नुसतं चेअर नाही तिला 2 उशा लागायच्या हाईट कमी होती. तर मला आणून तेवढ्यात कोणीतरी कॅमेरामॅनने बिचारी चेअर आणली. माझं पिलं कुठे तिथे मी दिसणारच नाही त्या कॅमेऱ्यात मला. म्हणजे ती इतकं शांत. अगदी शेवटचा क्षण आला घड्याळ दिसायला लागलं
आणि 7:30 असं झाल्याबरोबर नमस्कार अच्छा असं सुरू होतं. ती 1 सेकंद बसली आणि नमस्कार अच्छा असं करून पूर्ण 15 मिनिटं आमच्या बातमी धडधड आणि झाल्यानंतर परत तिने तिचा अवतार धारण केला. बापरे. म्हणजे मला इतकं आश्चर्य वाटलं म्हणजे split personality सारखं. की इतकी ती शांत राहून शांततेने व्यवस्थित जिथे स्माईल द्यायला पाहिजे तिथे स्माईल देऊन पूर्ण बातम्या तिने वाचल्या आणि मलाच धडधडत उभीत होतं. बापरे आता कसं होणार, मी घाबरत होते आता काय करू आणि तिने पूर्ण वाचल्या आणि मग अशी उठली टार करून खुर्ची बाजूला करून उषा फेकून दिल्या. कोण ड्युटी आहे सगळ्यांची नावं पेपर, मी आता हे कंप्लेंट करणार डायरेक्टरकडे. तिथे जागेवर खुर्ची आणि हे नाही का तुम्ही एक्सपेक्ट करता का मी तिथे चेअर ठेवू आणि मी तिथे पिलो ठेवू. इतकं तिथे स्विच ऑफ आणि स्विच ऑन झालं ना, म्हणजे हा अगदी अनुभव शिकण्यासारखं होतं की तिला काहीही फरक पडला नाही त्याचा. इतक्या शांततेने तिने त्यावेळेला नेलं. एकदा तसंच बातम्या वाचत असताना उंदीर पाया खालून गेला. माशी फेमस होती. एकदा खुर्चीचा पाय तुटला. हे असं टेन्शन कधी पडतं की काय, असे गमतीदार किस्से पण होते. दुसरं अजून एक काय झालं की मी पूर्वी बाबासाहेब भोसले आपले चीफ मिनिस्टर होते. ते चीफ मिनिस्टर होण्यापूर्वी कामगार कोर्टाची पायरी आणि कायदेविषयक सल्ला असे कार्यक्रम कॉम्प्लीट करायचे. लॉयर्सचा प्रोग्राम होता तो. आणि अचानक ते राजकारणात गेले आणि मिनिस्टर झाले, मग CM झाले. तर मग ऐन वेळेला त्यांना कोणी कॉम्पेअर नाही ना, तर त्यांना कळलं की ही न्यूज रीडर लॉयर आहेत, आपण तिला सांगूया म्हणून मला सांगितलं. आणि मी जवळजवळ 5 ते 6 वर्ष हा कार्यक्रम कॉम्पेअर करायचा, कायदेविषयक सल्ला आणि कोर्टाची पायरी. आणि इथे लोकांनी मला ॲक्सेप्ट केलं, ते पण छान चाललं होतं. पण त्यानंतर काही न्यूज रीडर्सनीच ऑब्जेक्शन घेतलं. त्यातल्या काही MA वगैरे शिकलेल्या होत्या. तर त्यामुळे आम्ही पण MA झालो, आम्ही प्रतिमा कॉम्पेअर करणार, आम्ही शरदाचं चांदणं कॉम्पेअर करतो असं म्हणायला लागले. तर मग प्रत्येकजण एक एक कार्यक्रम म्हणायला लागले. तर मग आमचे डायरेक्टर म्हणाले की आता ही 5 वर्ष करते, ही एस्टॅब्लिश झाली आहे इथे, तर हिला आपण नाही काढायचं, पण त्यांना सांगायचं की न्यूज रीडरची एंटिटी ही न्यूज रीडरच राहील, त्यांनी दुसऱ्या कुठला प्रोग्राम करता कामा नये. पण मग सगळ्यांनी लेटर लिहून दिलं, हे केलं. आणि मग मी तो म्हटलं जाऊ दे, एवढ्या कटकरी नको, मी करत नाही म्हणतो. नाही तर तो पण छान कार्यक्रम. पण हे सगळं करता करता दुसरी जबाबदारी आपली असते की आपल्या घरची असतेच ना. मग होतीच त्या घरच्या अमृताला हां. आणि हा प्रोफेशनल मला असं वाटतं की हाऊसवाईफ म्हणूनच जास्ती चांगली काम करत होते असं मी म्हणेन. कारण काय झालं होतं की जेव्हा आम्ही दोघंही, मी हिंदुस्थान लिव्हरला लीगल डिपार्टमेंटमध्ये पण काम करत होते. एक वेळ अशी होती की मी पहाटे 5ला उठायचे, माझे सासरे गायक होते, त्यांच्याकडे गाणं शिकायचे. ते झाल्यानंतर 6 वाजता गव्हर्नमेंट लॉ कॉलेजला लॉचं 3rd इयर होतं, ते करत होते. ते झाल्यानंतर डायरेक्ट तिकडून हिंदुस्थान लिव्हर ऑफिसला जात होते. तिथे मी 2 वेळेला काय म्हणजे सॅटर्डे संडे 2 डेज ऑफ असायचा आणि 5 दिवस असायचा, तर तो भरून द्यायला लागायचं. त्याच्यासाठी 1 तास जास्ती थांबायचे, म्हणजे 5 वाजता ऑफिस संपायचे तर मी 6 वाजेपर्यंत काम करायचे. याच्याशिवाय मी 2 मुलांना ट्युशन देत होते माझ्या कॉलेजमध्ये असल्यापासून. ते त्यांच्या BSc होईपर्यंत 2 भावंडांना ट्युशन देत होते BSc पर्यंत. पण त्याचा फायदा मला माझ्या मुलांना शिकवण्यामध्ये झाला. त्यांना शिकवत होते, ती ट्युशन करायचे आणि सॅटर्डे संडे ट्युशन करायचे. किंवा एरवीच्या दिवशी ज्या दिवशी TVची ड्युटी नाही, कारण TVची ड्युटी म्हणजे आम्हाला 2:30-3ला जायला लागायचं, ते रात्री 9पर्यंत असायचं. 7:30ला बातम्या संपल्यानंतर रिपोर्ट द्या, हे करून घरी येईपर्यंत तितका वेळ व्हायचा. मग त्या दिवशी माझी ट्युशन चुकायची, ती मला सॅटर्डे संडेला ट्युशन भरून द्यायला लागायची. आणि मी चुना भट्टीला जात असे आणि ट्युशन द्यायचं म्हणजे महेश मांजरेकरांच्या पहिली बायको आणि मेहुणा त्यांना ट्युशन देत होते जवळजवळ 10-15 वर्ष. कारण नंतरही ते मला सोडेनात की तूच यायला पाहिजे आणि ट्युशन घ्यायला पाहिजे, त्यामुळे ते माझं चालायचं. माझे मिस्टर त्याला PhD करत होते आणि जॉबही, घरची परिस्थिती अशी नव्हती की काही न करता होईल असं, त्यामुळे त्यांना जॉबही करायला लागायचं आणि PhD, त्यामुळे ते शक्यतो नाईट शिफ्ट घेत असत आणि दिवसाचं कॉलेज रिसर्च वर्क चालायचं.
140 रुपये सॅलरी होती त्यांना, त्यामुळे काम करणं भाग होतं. आणि मी ही बसने जाताना अशी विचार करायचे, लिमिटेड बस मिळाली तर 25 पैसे जातील, आणि साधी बसने गेली, साध्या बसने गेले तर मला 15 पैशात जाते. त्यामुळे मी थांबायची थोडा वेळ आणि साध्या बसने जायची. आज मी BMW आणि मर्सिडीजमध्ये फिरते. 12-15 गाड्या आहेत, 8000 स्क्वेअर फूटचं माझं घर आहे, महाबळेश्वर, लोणावळा सगळीकडे बंगले आहेत. परंतु ती वेळ अशी होती आणि तेवढे कष्ट मी त्याला केले. मी आणि माझे मिस्टर असे आम्ही जाता येता भेटायचो. सुरुवातीचे 4-5 वर्ष अशी केली. त्याला माझ्या सासूबाई मला म्हणजे त्या म्हणायच्या, तुला जे शिकायचं ते तू शिक, मी आहे ना तोपर्यंत तुला जे करायचं ते कर. त्यांचं पूर्ण कोऑपरेशन असायचं. 5 नंदा होत्या, त्याही सगळ्या अतिशय प्रेमाने वागायच्या. पण जेव्हा हळूहळू आमची परिस्थिती सुधरत गेली त्यावेळेला तुम्ही दोघंही जर कारण मी फॅक्टरी पण बघत होते, तुम्ही दोघंही जर पैशाच्या मागे धावलात तर तुमच्या घराला घर पण काय राहणार. तेव्हा आता मी ना तू काम करायचं नाहीस, त्यांनी स्ट्रिक्ट सांगितलं, तू नाही करेल, तू फक्त TV कर आणि तू मुलांचं संगोपन, मुलांवर संस्कार जे काय करायचे का. त्यामुळे तेव्हापासून मी सगळ्या नोकऱ्या म्हणा, ट्युशन म्हणा, जे काय त्या मुलीचं त्या भावंडांचं BSc झालं होतं, मग मी ते सगळं सोडलं आणि फक्त मी, माझी फॅमिली आणि फक्त दूरदर्शनच्या बातम्या देणे हेच फक्त करत. तुमचा जो हे यशस्वी जी वाटचाल आहे ह्याच्यात तुमच्या कुटुंबातील मंडळींचा देखील नक्कीच फार मोठा आधार किंवा वाटा आहे. आज त्यावेळेला तर माझ्या, कारण इतरांचं मी ऐकते, सासूबाईंचं, माझ्या मैत्रिणींचं, अरे बापरे असं असं असतं, असं असं असं. मी म्हणेन माझ्याकडे सासूबाई आणि आई कोण फरक विचारलं तर मी सांगू नाही शकणार आई चांगली की सासू चांगली. मी रात्री 10:30 वाजता यायचे, तोपर्यंत माझ्या सासूबाई थांबायच्या. मग आल्यानंतर गरम गरम पोळी, फिश आवडते म्हणून त्या दिवशी बरोबर फिश आठवणीने आणून ठेवायचा, माझं अंथरूण घालून ठेवायच्या. म्हणजे आई सुद्धा कधी असं करणार नाही आपण असं म्हणून, इतकं त्या थांबायच्या माझ्याबरोबर जेवायला. मग आम्ही दोघी बसून जेवायचो, बाकीच्यांचं घरच्यांचं का 10:30. कधी कधी तो नॅशनल प्रोग्राम ऑफ म्युझिक अँड डान्स असायचा, तो 12-12, 1-1 वाजता संपायचा, तोपर्यंत त्या जागा राहायच्या. मग आम्ही दोघी जेवायचो. त्यामुळे मला कधी कधी काही जण असं म्हणतात की माझी सासू अशी, माझ्या नंद्याचा. मला आश्चर्य वाटतं, शेवटी आई ही आई असते, मग ती कोणाची असो, नवऱ्याची असो, शेजाऱ्या पाजाऱ्या, कोण, आई ही आईच असते. मला असं वाटतं की आपण पण त्यांना थोडंसं जर समजून घेतलं तर असं कधी होणार. एवढं सगळं करताना त्यांनी सपोर्ट दिला म्हणूनच मी इतक्या गोष्टी करू शकले असं मी म्हणेन. पण आता तुम्ही एवढी वर्ष प्रसार माध्यमांसमोर आहे, बरोबर आहे, तुम्हाला स्वतःला कधी असं वाटलं की मला कंटाळा आला, तर तुम्ही करमणूक म्हणून काय नेमकं माध्यम कुठलं जवळ करता? नाही म्हणजे माझं करिअर करण्यासाठी करमणूक माध्यम नाही, माझी करमणूक म्हणून मी एक व्यक्ती म्हणून तुम्हाला सांगू का, मला इतक्या हॉबी आहे. तुम्ही जर माझ्या कधी घरी आल्या तर बघा, मी सगळे पेंटिंग्स लावले, ते पेंटिंग्स मी करते, ड्रॉइंग, रांगोळ्या काढणे, लोकांना पार्ट्या देणे, वेगवेगळे त्याच्यासाठी मेन्यू अरेंज करणे. माझ्याकडे क्रॉकरी, म्हणजे कोणी आलं तर विचारतं तुमचं क्रॉकरी शॉप आहे का. प्रत्येक थीम प्रमाणे माझ्याकडे क्रॉकरीचा मला भयंकर शौक आहे. तर तसं माझं क्रॉकरीचं कलेक्शन खूप छान, म्हणजे मला ती आवड आहे. शॉपिंग करायला मला खूप आवडतं. मी ज्वेलरी डिझायनिंगचा कोर्स केला आहे. माझे दागिने मी स्वतः डिझाईन करते, फॅमिलीतले किंवा माझ्या मैत्रिणींच्या लग्नाचे त्यांचं ड्रेस डिझायनिंग मी करून देते. मला अनेक गोष्टी मी करते. लोक मला उलट विचारतात, अरे तू एवढं कसं काय करू शकते. आता माझ्या मैत्रिणी सगळ्या रेटावरून आराम करते आणि मी माझं YouTube चॅनल चालवते, माझं सिनेमा चित्रपट करते, माझे पेंटिंग, माझे सगळे हॉबीज करते. तुला एवढा वेळ मिळतो कुठून. तेव्हा मी त्यांना उत्तर देते, ज्यांच्याकडे जास्त वेळ असतो ना तेच हे लोक, माझ्याकडे जास्त वेळ आहे म्हणून मी हे सगळं करू शकते. तुमच्याकडे वेळ नाही आहे म्हणून तुम्ही काही करू शकत. पण हे एवढं सगळं करताना तुम्हाला अशी कुठल्या गोष्टीची खंत वाटली का की बाबा ही गोष्ट राहून गेली? मला वाटत नाही असं. मला उद्या जरी मरण आणलं ना तर मी आनंदाने सामोरं जाईन. मला असं वाटत नाही की माझ्या आयुष्यात अजून काही उपभोगायचं राहिलंय किंवा मला हे हवंय ते हवंय, अजून असं काहीही राहिलं नाही. असं मरण आलं तरी मी शांततेने त्याला सामोरं जाईन की जे सगळ्या इच्छा, म्हणजे मी कधीही स्वप्नात बघितलं नव्हतं इतकी माझी सगळी स्वप्न पूर्ण झालेली. त्यामुळे असं मला काही अपुरं राहिलंय असं वाटत नाही. जे आहे ते सगळं बोनस अजून मिळतच आहे असं मी म्हणेन. तुमच्या काय म्हणतात खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि कुठलीही तुमची इच्छा पूर्ण राहिलेली नाहीये तरी देखील तुम्हाला अजून भरभरून
देव उत्साह जो आहे सॉलिड उत्साह आहे तुमचा सगळा. नवीन आता 10वा चित्रपट येतोय. नाही हे कदाचित तुम्ही सातत्याने जे बिझी राहता त्याच्यातच हे हो. कुठेतरी आहे की बाबा तो उत्साह अजून म्हणजे टिकून माझ्या सुनाही दोघी, आता मला 8 वर्षाचा मोठा नातू आहे, 2 सुना आहेत. मोठा मुलगा माझा 43 वर्षाचा आहे, धाकटा 40 वर्षाचा आहे. दोघंही ब्रिलियंट म्हणजे ब्रिलियंट युनिव्हर्सिटीचे केमिकल इंजिनियर आहेत. 12वीला दोघंही मेरिटमध्ये आले होते. 300 on 300 98% त्यांना मार्क्स होते. मला त्यांच्या शिक्षणासाठी 1 रुपया खर्च आला नाही. मोठा मुलगा केमिकल इंजिनियर युनिव्हर्सिटीतून झाल्यानंतर US ला गेला, MBA केलं. तिथे सुद्धा त्याला $26,000 स्कॉलरशिप मिळाली होती. त्यानंतर इकडे आला, त्याने CA केलं, लॉ केलं मोठ्या मुलाने. धाकटा मुलगा केमिकल इंजिनियर झाला, तो US ला गेला, त्याने तिकडे PhD केलं. तो त्यांच्या युनिव्हर्सिटीचा पहिला मुलगा ॲट द एज ऑफ 24 त्याला PhD मिळाली. त्याच्या हाताखाली 40 सायंटिस्ट होते, म्हणजे इतका यंग असताना. आणि इथे येऊन दोघांनी वडिलांचा बिझनेस जॉईन केलाय. आमच्या केमिकलच्या फॅक्टरीज आहेत पण मग अजून तुम्ही अमृता इंडस्ट्रीज मध्ये जाता? आहे ना, हो जाते ना. पण आता सगळ्यांची पूजा असते तेव्हा किंवा कुठे जाता येता जाते इतकंच. आता केमिकलचं काही नाही. आणि दोघंही छान बघतायत फॅक्टरीज वडिलांच्या बरोबर. मिस्टर पण PhD आहे केमिस्ट्रीमध्येच, त्यांनी पण डॉक्टरेट. आणि त्यात सुद्धा त्यांना बिझनेसमॅन ऑफ द इयरचं अवॉर्ड मिळालेलं आहे गव्हर्नमेंटचं. पूर्वी काय व्हायचं, पाईन ट्रीज कापून पाईन ऑइल बनलं जायचं. आणि ते पाईन ऑइल मेटल सेपरेशनसाठी सगळ्या माइन्स, आता ऑल ओव्हर वर्ल्ड माइनमध्ये ते पाईन ऑइल वापरलं जायचं. परंतु आता पर्यावरणाच्या अंडर तुम्हाला झाडं कापता येत नाही, त्याला सबस्टिट्यूट म्हणून एक केमिकल माझ्या मिस्टरांनी बनवलं आणि ते आता सगळ्या जगात वापरलं जातं. एकच फक्त आणि ते आमचं मोनोपोली आयटम आहे. चायनामध्ये एक बनवतात, परंतु परत आता चायना मागे पडलं, कारण दोन्ही याच्यामध्ये क्वालिटीमध्ये फरक लोकांना समजायला लागला. आणि त्यामुळे त्यांना खूप हे वाचली, करन्सी वाचली वगैरे म्हणून गव्हर्नमेंटने त्यांचा सत्कार केला. या चर्चेच्या निमित्ताने तुम्हाला अजून अशी कुठली गोष्ट आहे जी सांगायची असेल तर तुम्ही, बऱ्याच वेळेला असतं ना एखादी गोष्ट हो सांगायचं म्हणजे, आता मी ह्या चित्रपट क्षेत्रात काम करते म्हणून मला सांगायला हे आवडेल की मला असं वाटतं हळूहळू मराठी भाषा मरत चालली आहे. वृत्तपत्र काय, दूरदर्शन काय, मराठी भाषाच आता कोणी बोलत नाही. अगदी माझी मुलं सुद्धा इंग्लिश मिडियममध्ये शिकली आहेत. ते अर्ध आणि काय बरं 2.5 वगैरे शब्द 2 आणि अर्ध म्हणजे विचित्र मराठी बोलतात. मग मराठी शुद्ध बोलता येत नाही. अगदी मी कटाक्षाने माझ्या नातवंडांबरोबर मराठी बोलण्याचा प्रयत्न करते, त्यांनीही मराठी बोलावं म्हणून. तर मला असं वाटतं की मराठी भाषेसाठी काहीतरी करायला पाहिजे सगळ्यांनी. धेडगुजरी झालेली आहे मराठी भाषा. आणि अजून एक, पूर्वी टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक असा छोटासा कॉलम यायचा, त्याच्यात मराठी चित्रपट कुठे कुठे लागले एवढे द्यायचे. ॲड नाही, फक्त चित्रपटाचं नाव आणि कुठल्या कुठल्या थिएटरला लागलं, म्हणजे 2 किंवा 3 ओळीमध्ये ते पूर्ण यायचं. मुंबईतल्या कुठे कुठे लागले ते. आता सिनेमाचं कलेक्शन जेवढं येतं तेवढे पैसे तुम्हाला पेपरच्या ॲडला लागतात, मराठी जाहिरातीला लागतात. तर जर टाइम्स ऑफ इंडिया देतं तर महाराष्ट्र टाइम्स किंवा लोकसत्ता का देत नाही, किंवा आता प्रहार तुम्हाला म्हणते मराठी पेपर का देत नाही. तुम्ही त्या पेपरमध्ये सिनेमातली ॲड देऊ नका, त्यातले आर्टिस्ट कोण, म्युझिक डायरेक्टर कोण, गाणी कुठली, काही देऊ नका. आज मी वृत्तपत्राच्या ऑफिसमध्ये आले म्हणून अगदी मी आग्रहाने सांगेन की तुम्ही फक्त मराठी चित्रपटाचं नाव द्या आणि थिएटर द्या. कारण आता थिएटर्स कुठले हे कोणाला कळतच नाही. फक्त बुक माय शोवर फोन करा, कारण हे लोकांना परवडत नाही आहे ती ॲड देऊन. कारण ॲड देऊन, पण जे ॲड देऊन जो फायदा होईल तो तुमच्या बुक माय शोवरती होत नाही. आणि तिकीट पण बुक माय शोवरती बुक करताना जास्तीत जास्त. त्यामुळे लोकांना पण मी सांगेन तुम्ही पेपरमधली ॲड बघा आणि करा. आणि हिंदी चित्रपट आज लोक 500 रुपये तिकीट काढून बघायला जातात.
वर खाणं पिणं म्हणजे एक फॅमिली गेली तर 2,500 रुपये तर कुठेच जात नाही हिंदी चित्रपट. तरी सुद्धा आपण सगळेजण तो चित्रपट बघतो, जातो, पैसे खर्च महिन्यातून एक का होईना पण बघतो. मराठी चित्रपटाचं तिकीट 150 रुपये आहे तरी सुद्धा कोणीही जात नाही, ही फॅक्ट. आणि मग आपण अपेक्षा करतो की मराठी चित्रपट असा कसा, हिंदी बघा किती चकाचक. हिंदी चित्रपट आज जगभरात सगळीकडे दाखवला जातो, त्यांची रिकव्हरी पण तेवढी फास्ट होते. मराठी चित्रपटाची रिकव्हरी महाराष्ट्रात फक्त बघणारे प्रेक्षक कुठे आहेत? महाराष्ट्रात, मुंबईत सुद्धा नाही मी म्हणेन. एक पुण्याला प्रेक्षक आहे आणि बाहेर, तर तेच बघणारे चित्रपट आहेत. तर तुमची थिएटरची नावं पण जर नाही कळली मुंबईतल्या लोकांना, तर जे थोडेफार लोक जे पाहणारे आहेत, एक झोन आहे बाबा, शिवाजी पार्क, लालबाग परेल, पार्ला, बोरिवली अशा ठिकाणी अजूनही मराठी प्रेक्षक आहेत जे चित्रपट पाहतात. तर अशा लोकांना या पेपरच्या ॲडची मला वाटतं की फायदा होईल. लिस्टिंग बॉम्बे टाइम्स वगैरे येतं ना मराठी listing. रंगभूमी देतो रोज. हां, म्हणजे मराठी परत- नाटकं जी आहेत ना हां. आम्ही दररोज देतो. तुम्ही नाटकाचं आजची देता, नाटकं परंतु होती. नाटकाची जी हां. ऍड येते ना त्याचा खर्च 1 टाइम आहे. चित्रपटासाठी पैसे खूप घेतात. छोटी एवढी ऍड येण्यासाठी सुद्धा हजारो रुपये द्यावे लागतात एका ऍडसाठी. तेवढं कलेक्शन पण नसतं, त्यामुळे कोणी देतच नाही. तुम्ही फक्त देऊ नका ना, फक्त चित्रपटाचं नाव आणि कुठला मॅडम म्हणतात थिएटर. तसं लिस्टिंग जे आहे ना, जसं आपण नाटकाचं रंगभूमीचं हां. देतो, तसं मराठी चित्रपटाचं चित्रपट आजचे कार्यक्रम म्हणून पण काही हो. न्यूजपेपरमध्ये, पण चित्रपटांचं नसतं. परंतु महाराष्ट्र टाइम्स ऑफ इंडिया पूर्वी देत असेल, आता टाइम्स ऑफ इंडियाने पण बंद केलं. बंद. चित्रपटाचं देतो. येस. तर ती एक मी तुम्हाला विनंती करेन. स्वीकार करू शकला अच्छा मुलाखतीचा सार्थक झालं. सगळ्या मराठी चित्रपट निर्मात्यांना त्याचा फायदा होईल. नाही, नाही, नाही. चांगलं आहे, तुम्ही जे सांगितलं ते बाकी कोणीही तुमचं- मराठीसाठी एवढं करा फक्त. आम्ही नाटकाचा देतो तर चित्रपटाचा देतो. मराठी. चित्रपटाचा. नक्की नक्की. Yes, sure. बघा, म्हणजे ही देखील इच्छा Yes. तुमची. नाही, खूप छान. तुम्ही आल्यामुळे कसं असतं लक्षात येत नाही ना बऱ्याच वेळेला हो. कोण व्यक्ती. आणि तुम्ही म्हणालात तसं, म्हणजे तुम्हाला निर्माती म्हणून कोण तसं. आणि दुसरं काय झालं, मी फक्त बातम्या की बातम्याच वाचत होते, हां, दुसरं काही करत त्याच्यामुळे- नव्हते. कारण जसं माझ्या सासूबाई मला म्हणाल्या, मला ते पटलं आणि त्यामुळे घरी पण मी नियम घालून ठेवला. आता माझ्या सुनांनाही हा नियम घातलाय, 7 वाजता मुलांनी घरी यायलाच पाहिजे. जसं त्यांनी माझ्या नवऱ्याला सांगितलं, तू काही कर 7 वाजता घरी आलं पाहिजे. संध्याकाळची वेळ ही तुझी बायको मुलं यांच्यासाठी असला पाहिजे. बरोबर आहे. दिवसभर तुला काय बिझनेस, ज्या माणसाला ऑर्डर द्यायची तू उद्या सकाळी करेल, त्याला कळेल उद्या ऑफिस तेव्हा तो येणारच करणारच. त्याच्यासाठी तू का तुझी संध्याकाळ आणि मुलांबरोबरचा वेळ हे करतो. त्यामुळे तेच नियम मी माझ्या मुलांनाही घातले की असा कुठला बिझनेस रात्र नाही, 7 वाजता घरी आलो संपलं, आता माझा ऑफिस बंद, उद्या ऑफिसमध्ये फोन करायचा. कधी एमर्जन्सी असते त्यावेळेची गोष्ट वेगळी, परंतु हे नियम लावले काटेकोरपणे. छान. छान. खूप छान वाटलं. तुम्हाला अगदी कधीही असं वाटलं की बाबा नाही तुम्ही तुमचे जे देखील चित्रपट वगैरे येणार आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला अगदी काही शेअर करायचं असेल, तुम्ही कधी येऊ शकता. अजिबात आडकाठी किंवा आडपडदा न ठेवता. कारण शेवटी जसं सरांनी पण सुरुवातीला सांगितलं की बाबा हा एक गप्पांचा कार्यक्रम असतो आणि आम्ही त्याला कुटुंबातील व्यक्तीच म्हणून समजतो. मला वाटतं अजित नाईक देखील आपल्याकडे आलेले आहेत का? मगाशी तुम्ही उल्लेख केलेला ना, तर अजित नाईक देखील या. आणि मला वाटतं हा ना, तुम्हाला सांगू आमचं आता हे वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो, हा जवळजवळ 27वा पुष्प असेल हे आपलं. अच्छा. आणि हे एवढ्या मोठ्या प्रमाणात किंवा सातत्याने चालणारं एकमेव दैनिकातलं हे. ओके. आणि मी पोलिसांचं ते सांगायचं राहिलं, पोलिसांचा दिवाळी कार्यक्रम असतो, दिवाळी कार्यक्रम असतो. तो मी जवळजवळ 7 ते 8 वर्ष कॉम्पेअर केला. तो एकमेव, मी पूर्वी कॉम्पेअरिंगही खूप करायचे बाहेर, तो केला होता आणि मी त्याचा एकही नवीन पैसा घ्यायचे नाही. त्यावेळेला काहीतरी 1000 मिळायचे पैसे. आता तोच कार्यक्रम सलमान खान, शाहरुख खान, अक्षय कुमार येऊन करतात, लाखोनी पैसे घेतात. आणि पण त्यावेळेचा कार्यक्रम आताचा कार्यक्रम यात फरक आहे. त्यावेळी पोलिसांची मुलं, पोलीस आणि पोलिसांच्या बायका ते कार्यक्रम सादर करायचे. गाणी, नृत्य, नाटिका असं तो कार्यक्रम असायचा. मला म्हणजे मॅडम तुम्हाला घ्यायला गाडी घेऊन, म्हटलं मला काही गरज नाही, पोलीस इतकं काम करतात, मी त्यांच्यासाठी स्वेच्छेने, तुम्ही काही काळजी करू नका.
आणि 7 ते 8 वर्ष मी त्यांचं कॉम्पेअरिंग ते दिवाळी प्री दिवाळी फंक्शन असतं ना त्यांचं ते मी कॉम्पेअरिंग करायचे. ते एक मोठं कॉम्पेअरिंग होतं असं मला वाटतं, कारण सगळ्या मिनिस्टर पासून सगळे यायचे त्याला आणि ते मजा यायची. तो कार्यक्रम पोलिसांचे सर्व करायचे. आणि आता तो कार्यक्रम म्हटलं तसं इतक्या कमर्शियल झालं. अमृता फडणवीस येऊन तिकडे गाणं म्हणून जाते, सलमान खान घेऊन डान्स करतो. आता तो इतका मोठा कार्यक्रम झालेला आहे. खरं तर तुम्हाला सांगू ना मॅडम की ह्याच्यात चूक आहे ना कुठेतरी आपल्या लोकांचीच आहे. आपल्या सिस्टम बघा कसं होतंय माहितीये का, तुम्ही ते चमकतंय म्हणून त्यांना दाखवायचा प्रयत्न करताय आणि तो तुम्ही आदर्श समाजासमोर ठेवण्याचा प्रयत्न ते करताय. त्यांना बोलवताय. पूर्वी काय व्हायचं, आता जे चित्रपट निर्मात्यांना चित्रपट अभिनेत्री अभिनेत्यांना बोलवतात ते न्यूज रीडर्सना बोलवायचे, कारण तिथपर्यंत त्यांना अप्रोच नव्हता. आणि न्यूज रीडर तर काय इतके स्वस्तात यायचे. मला आठवत आहे सगळेजण हार्डली 1000-2000 रुपयासाठी कॉम्पेअरिंग करायचे. तेच तुम्ही आता ह्या नटांना बोलवताय लाखो रुपये देताय. आणि तुम्ही चुकीचा पायंडा घालताय. म्हणून तुम्ही मगाशी म्हणाला ना अॅनिमल का चालला, त्याचं हे कारण आहे. कारण तो तर मला म्हणजे ते नुसतं त्याचं छोटस ट्रेलर बघून मला तो फॅनॅटिक वाटला कुठे, हा वेडा आहे का की त्याला दाखवतायत. म्हणजे असाच प्रॉब्लेम आता आमिर खानचा तारे जमीन पर मधनं त्यांनी दाखवला, पण तो सगळ्यांना हवा असा वाटत होता. छान दाखवलं होतं. डिस्लेक्सिया हा भरपूर मोठ्या प्रमाणात आहेच की, पण त्याला तुम्ही म्हणजे सगळे चित्रपट विळखा म्हणतात. तो जी आजची तरुण पिढी नशेच्या विळख्यात त्याच्यावर होता, एक हुंडाबळीवर होता, एक मुलीचा गर्भ असला तर मारून टाकतात त्याच्यावर होता. म्हणजे अशाच एक सब्जेक्ट घेऊन मी केले. प्रबोधनात्मक करमणूक पण होईल आणि त्याच्यातून एक मेसेज संदेश तुम्हाला